रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आत्ता आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी अशोक सराफ सर आणि त्यांची पत्नी निवेदिताताई सराफ. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचंही कलाकृती मीडियावर आणि खूप खूप अभिनंदन सर. आम्हा सगळ्यांच्या वतीने खरं तर हा पुरस्कार प्राप्त होणं मिळणं हा खरंच एक खूप मोठा मान आहे आणि आम्हाला सगळ्यांचाच ह्याचा खूप अभिमान आहे. सर, मला विचारायला आवडेल की तुम्हाला वयाच्या 7व्या वर्षी तुमचे मामा त्यांच्या नाटक कंपनीमध्ये एका एकांकिकेसाठी तुम्हाला पहिला तो पुरस्कार मिळाला होता. कट्टू आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार. काय आठवणी आहेत त्या पहिल्या पुरस्काराच्या आणि आत्ताच्या? हां, तो मोठा महत्त्वाचा प्रवास आहे तो तेव्हापासूनचा, वयाच्या 7 वर्षापासूनचा. म्हणजे आत्तापर्यंत 50 वर्ष होत गेली आणि 50 वर्ष तीच राहिलं कंटिन्यू, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि मी छोट्या पुरस्कारापासून आत्तापर्यंत एवढ्या महाराष्ट्राच्या मोठ्या पुरस्कारापर्यंत पोचतो आहे, याचा निश्चितच मला आनंद होतो आहे. आणि मला आणखी गोष्ट महत्त्वाची अशी वाटते की माझ्याबरोबर माझा जे प्रेक्षक आहेत, माझा जो सहकारी वर्ग आहे, यांनासुद्धा आनंद होतो आहे युनॅनिमसली. कोणाला असं नाही वाटत. ज्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सरांना प्राप्त होतो हे कळलं, त्यावेळेसच्या काय भावना होत्या? आणि आजवरच्या प्रवासामध्ये अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सरांनी काम केलं आहे. आज प्रकर्षाने तुम्हा दोघांनाही कोणाची आठवण जास्त आहे? सगळ्याच, कारण तुमचा प्रवास कधीच एकट्याचा नसतो. तुमच्या प्रवासात जे तुमचे सहकलाकार आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, तुमचे प्रेक्षक, अगदी बारीक सारीक रोल करणार आहे, पण त्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो. तर आपण असं म्हणू की हा सगळ्यांनीच सगळ्यांच्याच हातभाराने मिळालेला पुरस्कार आहे. नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. वेळेअभावी आपल्याला कमी गप्पा मारता येतात, पण अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.